नमस्कार मंडळी, माझं नाव प्रमोद दस्सम आणि तुमचं सर्वांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर व्हिडिओ होते खूप दिवसांनी आणि मी आता मुंबईला होतो महिनाभर आणि गावी आलो आहे। तर आज आता वाजलेत 1:48 म्हणजे 2 वाजतील आता आम्हाला निघायला। आधी पहिलं जातो कुठे आम्ही सांगतो। तर आम्ही चाललोय मार्लेश्वरला। आता आमच्या इथे जवळ असून तरी पण मी गेलो नाही अजून, पण आता चाललो आमचं गाव कोंडे। तर आम्ही आता चाललोय, दुपारचे वाजलेत 2 आणि सर्व मुंबईची पोरं आहेत आमची, ती गावाला आले दिवाळीला। तर पोरं आहेत, आम्ही आता गाडी घेऊन या गाड्या काढलेल्या आहेत आणि आता चाललो इथून आम्ही डायरेक्ट मार्लेश्वरला। तर मंडळी आता निघालो आम्ही इथून। गाड्या काढलेल्या आहेत। केलास ना? आता आम्ही आलोय फुंगुसला। आमचा फुंगुस ब्रिज। चल सूरज आहे बघ, भेटलो मागाशी। आता आम्ही आलोय फुंगुसला आणि आम्हाला अजून फुंगुस आहे आमच्याकडून 3-4 किलोमीटर। अजून आम्हाला 30-32 किलोमीटर जायचं आहे पुढे संगमेश्वरवरून मार्लेश्वरला। आता थांबलोय फुंगुसला, इथून चाललोय। तर मंडळी आता आम्ही फुंगुस मार्ग इकडून न जाता परचुरी मार्गे जातो, शॉर्टकट कोळव्यातून वरती। जे आम्ही इथून शॉर्टकट मारला तर डायरेक्ट देवरुखला, नाही तर आम्हाला इकडून जायचं झालं असतं तर आम्ही डायरेक्ट संगमेश्वरला गेलो होतो। संगमेश्वरमधून मग देवरुख करून मग मार्लेश्वर। आम्ही आता परचुरीला कोळवे ब्रिज वरती, आणि इथून आम्ही आता वरती डायरेक्ट देवरुखला बाहेर पडणार। गाड्या लावल्या, ब्रिज आहे इकडे, पाटी आहे परचुरी गाव, इकडे कोळवे आणि इकडे आमचं तिकडे ही नदी गेली तिकडे फुंगुस। तर मंडळी आम्ही आता नांदळजला देवरुखपासून आतमध्ये आहे, थांबलेलो आहे बघा। आणि एक मंदिर आहे ना इथे, एक नंबर आहे। कुठलं मंदिर आहे रे? तर भारी मंदिर आहे, पण आम्हाला आता जायचं आहे मार्लेश्वरला। सो मी इथे येईन परत नेक्स्ट टाइम केव्हा तरी, तुम्हाला हे बाहेरूनच दाखवतो मंदिर। खूप भारी आहे मंदिर। आमचे सर्व पोरं निघालेत आता, त्याच्यामुळे मला टाईम नाही आतमध्ये जाऊन दाखवायला, नाही तर आम्हाला तिकडे लेट होईल। सो जातो पटकन। चला चला चला, चालू आहे बंद।
बस. जवळपास आलेला आहे आम्ही आता. मस्त थंड हवा लागते. हा समोरचा व्ह्यू बघा एक नंबर. त्याला नाही तो चालू झाला तो वराडले ना. जस्ट आता पोचलो आहे आम्ही मार्लेश्वरला. इथे गेटच्या इथे आम्हाला थांबू नाही दिलं त्यांनी. आमच्याकडे बाईक होत्या 4-7 झाले आता. आणि आता आम्ही चाललो इथे वरती चालत. खूप टाइम लागला आम्हाला. इथे भरपूर मंडळी इथून चालायला सुरुवात केलेली आहे आता वरती पायऱ्या. तू बॅग घेऊन घ्यायला आलास? माझी नाही ती कोणची आहे? बसून बसून इकडे दुखायला लागले जोरात. आज गर्दी पण भरपूर आहे. आम्ही संध्याकाळी आता 4-4:15 झाले असतील. आणि इकडे खूप सारे स्टॉल आहेत वरती जाताना. विसरतो मी. भूक लागली. हे किती आहे अजून? शपथ. तर मंडई मंदिराजवळ आलो आहे आता आम्ही. इथे मंदिरासमोर आता आम्ही जाते. इथे चप्पल वगैरे काढल्या. हे कॅमेरा आहे. आलो मंदिराच्या आत. आणि हे बघा इथे आतमध्ये मंदिर आहे. मार्लेश्वर तीर्थक्षेत्र आतमध्ये. ही लाईन लावले या आतमध्ये पाया पडण्यासाठी लावले. आणि इकडचा हा जो व्ह्यू बघा. मंडई
मंडळी पूर्ण चारी साईडून डोंगर आहे आणि मध्ये हे मार्लेश्वर आहे. जर आपण पावसात आलो असतो तर आपल्याला एक नंबर व्ह्यू बघायला भेटला असता. आपल्या पूर्ण हिरवगार आणि धबधबाही बघायला मिळाले असते. पण आता पाणी नाही एवढं. तो इथं तिथे वॉटरफॉल आहे, त्याला पाणी आहे थोडंसं. इकडे समोर जो धबधबा वॉटरफॉल आपल्याला दिसतोय त्याचं नाव आहे धारेश्वर. ह्या एकाच वॉटरफॉलला पाणी आहे. आतमध्ये आहे देवस्थान जे आहे मार्लेश्वर. 1800च्या सुमारास सांगिवलीचे सरदार राणेराव साळुंखे हे शिकारीसाठी या कडेकापरीत आले. त्यांना एक शॉपत या गुहेत जाताना दिसलं. त्याच्या पाठोपाठ तेही गुहेत गेले आणि त्यानंतर त्यांना या गुहेत शिवपिंडी दिसल्या आणि हाच आपला मार्लेश्वर हे सरदारांना जाणवलं. ही पुनर्भेटीची घटना घडली मकर संक्रांतीच्या दिवशी. त्यामुळे इथे त्या दिवशी खूप मोठा उत्सव असतो. इथे फक्त दिव्यांचा उजेड असतो, बाकी कुठलाही प्रकाश इथे चालत नाही. दिव्यांचा मंद उजेडात दर्शन घेणे एकदम मस्त आनंददायी होतं. इथे बाजूला अजून एक पिंडी आहे, मार्लेश्वरांचे बंधू मल्लिकार्जुन यांची. आतमध्ये जे मार्लेश्वर तीर्थक्षेत्र लावलं आहे तिथे आतमध्ये देवस्थान आहे. इकडे गणेशाचं आणि इकडे गंगाकुंड आहे. त्या आतमध्ये कुंड आहे पाण्याचं. तर मंडळी दर्शन वगैरे घेतलं, थोडंसं शूट करतायत पोरं आणि आता चाललोय आम्ही खाली. तिथे वॉटरफॉल आहे तिथे पाण्याखाली बघून. आधीच आम्हाला झालं लेट. मंडळी आता चाललोय आम्ही. आज वॉटरफॉल दिसतोय तिथे पाण्यात जरा मजा करायला. त्या वॉटरफॉल ॲक्च्युली आता पाणी कमी आहे कारण पाऊस नाही आहे म्हणून. पावसाळ्यात खूप पाणी असतं इकडे, सो इकडे यायला देत पण नाही. आता पाणी नाही आहे म्हणून इकडे सोडलं आहे. आणि पावसामध्ये इकडून जे बघण्यासारखं आहे ना ते एक नंबर आहे, कारण इकडून सर्वीकडून धबधबे असतात. खूप सारे लोक आलेत. मस्त आहे इकडे. मंडळी आलेलं आहे वॉटरफॉलच्या इथे. आता एकदम जवळ आलेला आहे वॉटरफॉलच्या इथे. यस यस ऐक एक नंबर. आधे काढलंच का सांग, मी येतो. आपले जा काय झालं ना मला पुढे जाऊया. घे काढ काढ काढ. चला
इथं पोहायला पण आहे, मस्त आहे. पुरं पाऊस आहेत. अरे उंच नाही आहे. तर मंडळी एक नंबर व्ह्यू आहे. जो मार्लेश्वरहून धबधबा दिसतो तोच आहे. आता पाणी कमी आहे त्याच्यामुळे आम्ही इकडे आलो आहे आणि ते पोहायला एक नंबर आहे. पोहता तिथे दगड बिगड आला वरतून ना गाडी लावायला पाहिजे. तर मंडळी वाजलेत नाही रे 5:39 झालेत. तर आम्ही जस्ट आलो आहे वरती, दर्शन वगैरे घेतला मस्त, जरा त्या वॉटरफॉलच्या इथं गेलो आणि आता आलो आणि प्रसाद वगैरे घेतली आणि आता आम्ही खाली आलो आहे. काहीतरी खाणार जेवणार. बघा मला 1-1.5 तास लागेल अजून घरी जायला. तर इथून निघतोय आता आम्ही. तर व्हिडिओ इथंच संपवते. व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे प्रमोद दसम व्लॉग. तर पुन्हा भेटू आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.